सोमनाथ तीर्थावरती आपण पश्चिम अभिमुख आणि पूर्व दिशेला तोंड करून उभे आहोत. आणि इथली परिस्थिती कशी आहे रामभाऊ? आरोग्य हे अतिशय उत्कृष्ट आहे. हवेमध्ये जंतूचं प्रमाण फार कमी आहे. हवामान आणि तापमान हे आरोग्याला चारी बाजूने लाभदायी आहे. तसेच व्हायरसयुक्त जे वातावरण आहे ते 0 डिग्रीला येते. म्हणजे गेले 2 दिवसामध्ये आपण 3 दिवसामध्ये इथेच आहे आपण सोमनाथ तीर्थावरती डायनिंग टेबलवर आहे. आणि आपण सायंटिस्टचा अभ्यास करता करता देशातील जनतेला समाधान देण्याचा अभ्यास करत असतो. तर WHO सूचना हायफाय कमांड्स कशाही असल्या तर या समुद्रासारखं अजरामर हृदय आपलं. समुद्र दिसते का रामभाऊ तुम्हाला? तिकडे मुंबई वगैरे आणि आपल्या घरात घाटकोपरला जायला इकडून शॉर्टकट आहे. समोर कुलाबा वगैरे इकडून शॉर्टकट आहे. म्हणजे असा रस्ता आहे इथून समोर. तर ते भालका तीर्थाच्या समोर जे होड्या उभ्या आहेत ना, तिथे असंख्य होड्या आहेत. तिथून घाटकोपरला जायला शॉर्टकट आहे. इकडे दक्षिण अंटाक्रिटाकडे जायला रस्ता आहे. आणि हवामानाचं तारतम्य मी तुम्हाला का सांगतो आहे? कारण की ज्या माणसाला 80 वर्ष जगायचं आहे किंवा ज्या माणसाला 100च्या पुढे जगायचं आहे, त्या लोकांनी सोमनाथ तीर्थावरती अवश्य आहे. कारण की इकडे जो व्यायाम आहे, तुम्हाला काल मी कपडे न घालताच व्यायाम केलेला आहे. फक्त लंगोटीवर व्यायाम केला आहे. त्याच्यातून रामदेव बाबांसारखी योग समाधी, भाव समाधी, प्रसंगी बजरंगबलीचं दर्शन, आईसाहेब लक्ष्मीचं दर्शन इथे होतं. आणि बाबा बहुतेक ह्या वर्षी आपल्यावरती नाराज आहेत, त्याच्यामुळे दर्शन झालेलं नाही आपल्याला. पण बाबा कदाचित आपल्याला जाता जाता उशिरा दर्शन देतील. कारण अजून गिरनार बाकी राहिला आपला, नंतर महाकाळेश्वर बाकी आहे. आणि ते आपली परीक्षा घेतात, कठोर परीक्षा घेतात. नंतर मग त्यांच्या मनात येतील त्यावेळेस दीक्षा करतात ते आपल्याला. बरं, तर रामभाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. मी इकडे ह्या तीर्थावर फिरण्याचं कारण असं आहे की माझा भाऊ जरी आमदार असला तरी मी आमदाराचं पद न घेता डायरेक्ट लोकांशी, सामान्य लोकांशी मिक्स होऊन सामान्य लोकांचा कार्य करत आहे. तर इथे मुंबईसारखी परिस्थिती तयार झालेली आहे. महालक्ष्मी किंवा गिरगाव चौपाटी आणि मरीन लाईन्स अशी प्रवृत्ती झालेली आहे. पोलीसवाले गस्त करतात. आणि गुजरातचे पोलीस कसे अतिशय चांगले पोलीस आहेत गुजरातचे. ते माणसाची राखणजोखण चांगली करतात. आणि प्रसंगी तरुण मुलांना प्रेमाचा धडा देतात इथले पोलीस. म्हणजे महाराष्ट्रासारखी पोलिसांची दहशत नाही ती. बरोबर. तर आपण आता तुम्हाला काही जमेच्या बाजू सांगतो मी. आरोग्य क्रांती फक्त दिगंबर भाऊ आणि रामभाऊसाठीच हा पॅटर्न नाही आहे, तर घाटकोपरच्या प्रत्येक मुलासाठी हा पॅटर्न आहे की तुम्ही आरोग्य क्रांती, तसेच आयुर्वेद, तसेच आपण डायनोसॉरसच्या अगोदर आपले जे पूर्वज होते, माकडवाजा प्राणी होतो आपण. म्हणजे गेली 3 ते 4 वर्ष सोमनाथ केल्यानंतर आज बजरंगबली आपल्याला प्रसन्न झाले. म्हणजे शेवटी बजरंगबली हे आपले सगळ्यांचे बाप आहे. आणि बजरंगबली हेच आपल्याला जगण्याची कला शिकवू शकतात. तिथे करोना व्हायरस वगैरे हा मृत्यू जंग घडवू शकत नाही. तर तो कमजोर लोकांना मारतो फक्त. बरोबर. तर हे सगळं वैचारिकदृष्ट्या तुम्हाला पाठवण्याचं कारण एवढंच की आपण मुंबईचा एक उत्कृष्ट शिक्षक आहे आणि वेस्टर्न लाईनला पण एक उत्कृष्ट प्रोफेसर आहे. त्याच्यामुळे घाटकोपरच्या मुलांना आपण काय दिलं? बरोबर. तर आता इथून समोरून पोलीस येत आहेत. बरोबर.
आणि हे गुजराती पोलीस आहेत ना, हे महाराष्ट्रापेक्षा अतिशय उत्कृष्ट सेवा करतात. मानवता आहे त्यांच्यामध्ये, मानवता त्यांनी जपलेली आहे. तर मी महाराष्ट्र सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करतो की त्यांनी जी अन्नपूर्णा लक्ष्मी आहे, जी आपल्या अक्कलकोटला आहे किंवा शेगावला आहे, शिर्डीला आहे, ती अन्नपूर्णा काही काळासाठी म्हणजे ह्या 12 ते 12 शिवलिंगावरती स्थापन करावी. तर ही भोलेनाथांची एक उत्कृष्ट सेवा आहे. मग त्याच्यात भक्त मंडळी सगळे आले.